मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर। मंडळी आज आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि दापोलीतल्या वडाच्या कोंडावर त्रिपुरी पौर्णिमा जोरात साजरी केली जाते। आपण दरवर्षी इथे येत असतो। गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ टाकला होता जो पंचमुखी हनुमान मंदिराची प्रतिकृती उभारली होती आणि या वेळातसुद्धा एक प्रतिकृती मंदिराची उभारली गेली, ती आपण बघण्यासाठी जातो आहे। चला मग निघूया। आपण वडाच्या कोंडाच्या जवळ आलो आहे। बस हे पुढेच मंदिर आहे, इकडे देव महापुरुष मंदिर हे देवस्थान आहे इथलं आणि इकडे या बाजूला हे मंदिर आहे आणि इकडे समोर त्या बाजूला मंदिराची प्रतिकृती उभारली आहे। हे आहे भैरीचं मंदिर, मी दाखवतो आणि नंतर मी ते ओरिजिनल जे भैरीचं मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। हे इकडे त्या मंदिरासारख्याच ग्रिल्स बनवले आहेत आणि इकडे खांब आहे। चला आज जाऊ आपण। इकडे हे बघून घ्या, मी तुम्हाला हे जे ओरिजिनल मंदिर आहे ते सुद्धा दाखवतो मी। हा गाभार आहे मंदिराचा, इकडे ही दानपेटी आहे। 7 आसरा, गाव पंढरी, देवभैरी, जोगेश्वरी, रवळनाथ, पद्मावती, गाव राखी, श्री महामाई, श्री महाळजाई आणि ते शेवटला काळकाई, असे हे देवांच्या मूर्ती साकारलेले आहेत। सगळं गाभार आहे। या माझ्या उजव्या बाजूला एक खोली दिसते आणि तशीच एक खोली त्या डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला एक दिसते। मी आधी हे भैरी मंदिर जे जाळगावचं आहे ते पाहिलेलं आहे आणि त्यामुळं हे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला समजेल तुम्ही बघितल्यानंतर ते ओरिजिनल मंदिर आणि हे मंदिर। आणि हे मंदिर आपण बघू शकता कशा पद्धतीचं बनवलेलं आहे। इथून आपण आता बाहेर जाऊ आणि मग जाळगावच्या मंदिरात तिकडे जाऊया। चला मंडळी, आपण जी भैरी मंदिराची प्रतिकृती जी वडाच्या कोंडावर उभारली ती आपण बघितले आणि आता जाळगावमध्ये जे ओरिजिनल जे मंदिर आहे भैरी मंदिर ते कसं आहे ते सुद्धा पाहू। त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण याच्या पुढे टाकतोय। बस आपण लगेच पोहोचू आता। आपण 1 किलोमीटरभर अंतरावर वडाचा कोंड ते भैरी मंदिर असं अंतर आहे। तिथं पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो। 2 मिनिटाच्या अंतरावर आपण मंदिरापासून आहोत।
खड्डे सुद्धा पावसामुळे खूप झाले. चला पोचलोय आपण. इकडे गाडी लावतो आणि मग आपण मंदिरात जाऊ. चला आपण गाडी लावलेली आहे आणि इथून पायऱ्या चढून वर जाऊ. हा सगळा परिसर आहे. हा जो चौथरा दिसतोय तिकडे इथे जत्रा असते. त्या जत्रेच्या वेळेला तिन्ही गावच्या ज्या शासनकाठी इथे येतात त्या उभ्या केल्या जातात. गिम्हवणे, जालगाव, गवे अशा गावातनं शासनकाठी येतात आणि त्या जत्रेच्या वेळेला इथे सगळ्यात उंच अशा काठ्या असतात. त्या इकड्या ज्या हा खिडक्या आहेत आणि त्यांचे ग्रिल्स आहेत. इकडे हे खांब आहेत, इकडे बघू शकता. आणि तुम्हाला सुद्धा आता मी दाखवलंय त्याप्रमाणे आहेत की नाही आहेत ते तुम्ही बघून घ्या. चप्पल काढून आपण आता आतमध्ये जाऊया. इन डिटेल मी सगळं दाखवतो म्हणजे तुम्हाला ते कम्पॅरिझनला बरं पडेल. इकडे हे असे झुंबर आहेत. सगळा वरचा भाग म्हणजे तुम्हाला तिकडे सुद्धा ते जे आता आपण आलोय ते कम्पॅरिझन करता येईल. आतमध्ये सगळे देव आहेत. देव, जोगेश्वरी, अवळनाथ, पद्मावती, गावराती, महामाई, म्हाळजाई, काळकाई आणि इकडे श्री सात आसरा अशा पद्धतीची ही सगळी इकडे मंदिरात या मूर्ती आहेत. आपण तिथे बघितले ते दोन्ही तुम्ही कम्पॅरिझन करू शकता. हा सगळा गाभाऱ्याचा भाग आहे. इकडे दानपेटी आहे. इकडे जसं ग्रिल्स आहेत तिकडे तसंही त्या बाजूला आहे. ह्या बाजूला इकडे रूम्स आहेत आतमध्ये. त्या बाजूला सुद्धा आहेत. इकडे सुद्धा आहे. असं हे मंदिर आहे. खूप वर्ष जुनं मंदिर आहे. तिकडे थोडीशी जागा म्हणजे बाहेरचा जो परिसर आहे तो कमी आहे तिथे. त्यामुळे ह्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज म्हणजे तशाच तशा सगळ्याच नाही केल्यात, पण मंदिर जशाच तसं उभारण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. दोन्ही मंदिरं बघून झालेली आहेत आणि त्यातला फरक तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा. टेक केअर.